नवी मुंबईत मोरबे धरणाची पाईपलाईन गळती रोखण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे उद्या नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका आणि खारघर कामोठे इथल्या सिडको क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुंबईकरांना 7 दिवस पाणी बिल भरता येणार नाहीये। बीएमसी कडनं जल आकार देयक आणि संकलन तुर्तास बंद केलं। ॲक्वा जल आकार प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी 9 ते 15 एप्रिल दरम्यान सर्व सेवा बंद राहतील। वर्षभरात मुंबईतून 87 बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे। आतापर्यंत बालमजुरी विरोधात 40 गुन्हे दाखल केलेत। सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये यूपी आणि बिहारमधले मुलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महागाईचा भडका सुरूच आहे। सिलेंडर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ झाली। सीएनजीच्या दरात आजपासून 1.5 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पीएनजीच्या दरातही वाढ झाली। मुंबईसह उपनगरातल्या ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे। भिवंडी शहरातील दिवाणशाह दर्गा रोडमधील एका हॉटेलमध्ये हिरवी आणि लाल चटणीत मेलेल्या माशा आणि किडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबईच्या वेसावे गावातल्या विहिरींनी तळ गाठला। या ठिकाणी 8 विहिरी असून त्या 150 वर्षांहून अधिक जुन्या आहेत। तर या विहिरींमधील पाणी आटल्यानं विहिरींची डागडुजी करणं शक्य आहे। त्यामुळे पालिकेनं विहिरींची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते। आज रात्रीपासून मुंबईमध्ये वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे। यामुळे 200 MLD पाण्याचा तुटवडा भासणार आहे। सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीनं घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करायला सुरुवात झाली। त्यामुळे आता मुंबईवर पाणी येण्याची शक्यता आहे। राज्यात 3 दिवस कडक उष्णतेचे असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह देशातील 9 राज्यांमध्ये तापमान 40शी पार जाण्याचा अंदाज आहे। त्यातच ईशान्य आणि दक्षिणेकडील 13 राज्यात वादळ आणि पावसाची शक्यता आहे। मुंबईचा पारा 40 अंशांवर गेलाय। शहरात उन्हाचा तडाखा कायम आहे। आजही तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। भिवंडी, शहापूर, कल्याणमधील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 46 अंशांवर पोहोचलाय। तर कडक उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले। त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल, छत्रीचा वापर करतायत। राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज स्कायमेटनं वर्तवला। जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे 103% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। स्कायमेट तर्फे केलेल्या पहिल्या पूर्वानुमानामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल। पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागात अधिक पावसाची शक्यता आहे। पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण येणार आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात मोठी भरती येईल। 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या भरतीच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन केलंय। शिवडी वरळी उन्नत मार्गाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा प्रभादेवी पूल बंद करून पाडण्यात येणार आहे। MMRDA हा पूल पाडून त्या जागी नवीन डबल डेकर पूल बांधणार आहे। हा पूल बंद करण्यासाठी पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरता वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या। प्रभादेवीमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केलेत। उन्हाळ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे। मुंबई करमळी विशेष रेल्वेगाडीमुळे कोकणवासियांना प्रवास करणं सोयीस्कर होईल। या रेल्वेगाडीचं आरक्षण 8 एप्रिलपासून सुरू करण्यात आलंय। उन्हाळी सुट्टीमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेनं विविध उपाययोजना केल्यात। रेल्वेनं काही स्थानकांवर वेटिंग एरिया तयार केलाय। या ठिकाणी फॅनसह पाण्याची देखील सोय करण्यात आली। या वेटिंग एरियामध्ये एका वेळी 1000 प्रवासी थांबण्याची क्षमता आहे।
पश्चिम रेल्वेनं प्रवासी सेवा वाढवण्यासोबतच उत्पन्न वृद्धीवरही भर दिलाय। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक व्यावसायिक महसूल मिळवला। मुंबई सेंट्रल विभागानं सुमारे 4,485 कोटी रुपये महसूल मिळवला असून वातानुकूलित लोकलमधनं मिळालेल्या उत्पन्नाचा त्यात समावेश आहे। नवीन बस राज्यातल्या प्रत्येक आगारात दाखल होणं अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन बस प्रत्येक एसटी आगारात पोहोचल्या पाहिजेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला केल्यात। बसच्या मागणीबाबत पत्रांचा वर्षाव होऊ लागलाय। चांगल्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात। सर्व बसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना सरनाईकांनी केल्यात। रेल्वे प्रवासात मोबाईल हरवल्यास तक्रार देण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीतनं किंवा लोकलमधून प्रवास करताना मोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास मदतवाहिनी क्रमांक 139 वर संपर्क साधून तक्रार करावी। या संदर्भात सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय आहे। राज्य सरकारनं कर्जासाठी नवी नियमावली तयार केली आहे। याद्वारे आता शासकीय विभागांना परस्पर कर्जाचा प्रस्ताव देता येणार नाहीये। कर्ज घेण्याआधी मुख्यमंत्र्यांची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे, तर वित्तीय तुटीच्या प्रमाणातच कर्ज घेणं बंधनकारक आहे। झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा आणि पुनर्वसन कायद्यात बदल होणार आहेत, त्यामुळे झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र या उपक्रमाला गती मिळणार आहे। 1971 मधल्या 3 तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी आहे। वांद्रे वरळीतील म्हाडा इमारतींचा एकत्रित विकास केला जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विकास कामाला मंजुरी देण्यात आली आहे। आता 51% संमती पत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे। या अंतर्गत वांद्रे रिक्लेमेशन वरळीमधील आदर्शनगर इमारतींचा पुनर्विकास होणार आहे। आरोपीनं चौकशी दरम्यान बोलण्यास नकार दिला म्हणून त्याला दोषी ठरवता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई कोर्टानं दिला। चौकशी दरम्यान गप्प राहणं म्हणजे आरोपीच्या जामिनाच्या अटींचं उल्लंघन होत नाही, असं देखील कोर्टानं म्हटलंय। मुंबईतल्या रखडलेल्या प्रकल्पांना निधीचा बूस्टर मिळणार आहे। MMRDAच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी 5 वित्तीय संस्थांनी 4 कोटींचं कर्ज उपलब्ध केलं। MMRDAनं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा करार केलाय। सिडकोकडून 24 तासात 12 भूखंड विक्रीच्या निविदा काढल्यात। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 16 भूधारकांचे भूखंड सिडकोनं ताब्यात घेतलेत। विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या 24 तासात यापैकी 12 भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा काढल्यात। बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडनं 1000 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे। त्यापैकी पहिला 100 कोटींचा हप्ता प्रशासनाकडनं बेस्ट उपक्रमाला देण्यात आला। या अनुदानातून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्यावी असे आदेश उच्च न्यायालयानं दिले। घरगुती सिलेंडर दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला। मुंबईच्या विक्रोळीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। आमदार सुनील राऊतांनी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली। घरगुती सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मुंबईतल्या वरळीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात निषेधाचे पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करत होते। अत्याचाराच्या घटनेनं मुंब्रा हादरले। मुंब्र्यात एका 10 वर्षाच्या मुलीवर तिच्याच इमारतीत राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। तिचा मृतदेह इमारतीच्या डक्टमध्ये टाकून दिला। नागरिकांना तिचा मृतदेह आढळला। दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली। देशभरात जातीय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे, तर जातीय जनगणनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध आहे असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे। काँग्रेसनं जनतेच्या मतांचा आदर केला पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी केलं। लोकसभेत मिळालेलं यश पाहून काँग्रेस भारावून गेली आहे म्हणून राज्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही अशी टीका केसरकरांनी केली। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालाय असा आरोप खरगेंनी केलाय, त्यावर ते बोलत होते। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी कुणाल कामरा आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करण्यासाठी ठाकरे गटानं कुणाल कामराला पैसे दिले असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केलाय। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं मुंबईत महाविकास आघाडीच्या खासदारांविरोधात बॅनरबाजी केली। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात बॅनरबाजी केलेली आहे, त्यामुळे मुंबईतलं राजकारण तापण्याची शक्यता आहे।
महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय. जामीन मिळूनही कोरटकरचा आजचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. जामिनाची प्रत मिळाली नसल्यामुळे कोरटकर आज तुरुंगातनं बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे त्याला आजची रात्र कळंबा जेलमध्येच घालवावी लागणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करायला परवानगी देण्यात आली. क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी नियुक्त न्यायालयाकडे वर्ग करण्याची परवानगी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयला दिली आहे. गेल्या महिन्यात सीबीआयनं वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. तब्बल 1 लाख हापूस आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्यात. त्यामुळे आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. 4 डझन आंब्याच्या पेटीचा दर 1.5 ते 3 हजारांपर्यंत खाली आला आहे. नवी मुंबई युवा सेना जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. अनिकेत म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी मनपा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे. एडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारलाय. शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यांच्यावर सर्वाधिक लक्ष देणार असल्याचं आश्वासन अभिनव गोयल यांनी दिलं. शहराच्या विकासासाठी भविष्यातल्या प्रकल्पांवर पूर्ण वेळ काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. एअर इंडियाच्या विमानामध्ये पुन्हा एकदा अश्लाघ्य घटना घडली आहे. दिल्ली बँकॉक असा प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशानं जपानी नागरिकांच्या अंगावर लघुशंका केली. याआधी एअर इंडियाच्या विमानात अशा घटना घडल्या होत्या. डॉलरच्या तुलनेत रुपयानं सलग तिसऱ्या सत्रामध्ये नांगी टाकली. रुपया 50 पैशांनी घसरून 86.26 प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. त्यामुळे जागतिक व्यापारात युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे. MHT CET परीक्षेला सुरुवात झाली आहे. PCB गटाची परीक्षा पहिल्या टप्प्यात होत असून त्यासाठी 3,01,723 अर्ज आलेत. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून त्यापैकी 9 केंद्र राज्याच्या बाहेर आहेत. अमरनाथच्या कोहोज गावातील जतीन उमेश पाटील हा ठाणे जिल्ह्यातला सर्वात तरुण पायलट बनलाय. जतीननं वयाच्या 20व्या वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्याच्या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ठाण्याच्या पाचपाखाडीत प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलं. या मंदिराचं लोकार्पण 30 एप्रिलला होणार आहे. तर मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकात झालंय अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. वाशिम वाहतूक शाखेनं मार्च महिन्यात विशेष मोहीम राबवली. यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,696 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर 68 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 11,82,000 रुपये वसूल केले. नवी मुंबईत वाशी सर्वाधिक वाहतूक असणारा नोड आहे. बदलापूर नगरपालिकेनं शहरातल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. कात्रप परिसरातील 5 अनधिकृत गाळे पालिकेनं जमीनदोस्त केलेत. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई केली. मुंबई विमानतळावरनं 9 कोटींचा गांजा आणि 58 लाखांचं सोनं जप्त केलं. गेल्या 2 दिवसात या कारवाया करण्यात आल्या. बँकॉकमधून आलेल्या प्रवाशाकडनं गांजा जप्त केला. अमरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्र्याचे अनधिकृत गाळे उभे केलेत. वारंवार तक्रार करूनही पालिका दुर्लक्ष करते. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं एका वर्षात विक्रमी महसूल नोंदवला. 4,000 कोटींचा महसूल रेल्वेला मिळाला आहे. प्रवासी सेवा, मालवाहतूक अशा विविध क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे हे यश आलंय. पालघरमध्ये नेपाळी तरुणीची हत्या झाली आहे. प्रियकरानं वडील आणि मित्राच्या मदतीनं तरुणीची हत्या केली. नेपाळमध्ये दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तरुणी लग्न करायला मागे लागल्यानं प्रियकरानं हत्या केल्याची माहिती आहे. बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर क्रेन कोसळली. कल्याण कर्जतच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू आहे. या कामाच्या ड्रेनेजच्या पाईपलाईन उचलण्यासाठी ही क्रेन वापरली जात होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर व्हाईट हाऊसनं चीनवर तब्बल 104% टॅरिफ कर लादलाय. तो आजपासूनच लागू होणार आहे. जर चीननं अमेरिकेवर लादलेला 34% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त 50% कर लादला जाईल अशी थेट धमकी ट्रम्पनं दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखवली. कर वाचवण्यासाठी ॲपल कंपनीची धडपड सुरू आहे. ॲपलनं 3 दिवसात आयफोनसह इतर उत्पादनांनी भरलेली 5 विमानं अमेरिकेला पाठवली आहेत. नवीन आयात शुल्क लागू होण्याआधीच उत्पादित वस्तूंचा साठा केला जातोय.
अमेरिकेत औषधांवर देखील टॅरिफ शुल्क लावण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावानं खळबळ उडाली आहे. आता औषधांच्या किमतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे, तर जागतिक व्यापारात तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. आधारमध्ये आता फेस ऑथेंटिफिकेशनचं नवं फीचर लॉन्च करण्यात आलं. त्यामुळे आता फेस आयडी ऑथेंटिफिकेशनसाठी आधार कार्डची गरज लागणार नाही. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर केलाय. हे नवं फीचर कसं काम करतं याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. भारतीयांच्या जेवणात मिठाचं प्रमाण अधिक आहे असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतीय रोजच्या आहारात अपेक्षित 5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करतात, तर मुंबईकर रोज 9 ग्रॅम मीठ घेतात. मुंबई महापालिकेनं मीठ आणि साखर जनजागृती या अभियानाचा संकल्प केला आहे.